आता जसं फायनान्शियल प्लॅनिंगचा आपला जो रूल आहे की 30% त्याची इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे, बाकी त्याचं जे काय एक्सपेन्सेस वगैरे जे असतील त्या बरोबर. 70%तनं त्याने यूज केले पाहिजे. ओके. त्यात मग जे 30% आहेत ते 30% असं वेल डायव्हर्सिफिकेशन किंवा ॲसेट ॲलोकेशन करून आपण त्यांचं व्यवस्थित म्हणजे विभाजन करून ते तशी जर का डे वनपासनं जर का त्यांनी हे केली तर कुठेतरी 4 ते 5 वर्षानंतर तो बऱ्यापैकी त्याचं जे गोल्स असतात, शॉर्ट टर्म गोल्स वगैरे, घर घ्यायचं वगैरे असे जे हे असतात, करेक्ट. तर म्हणजे 10,000तनं त्याचे 3,000 आपण 3,000ची स्टार्टिंग जी असेल त्यात आपण सगळं ॲसेट ॲलोकेशन वगैरे ते करून त्याला योग्य फायनान्शियल प्लॅनिंग समजून सांगून की आता जे फायनान्शियल प्लॅनिंग त्याला तेव्हा म्हणजे थ्रिलिंग म्हणजे तेव्हा महत्त्व नाही कळत, पण त्यांना तसं महत्त्व कंटिन्युअस सांगितलं गेलं पाहिजे की बाबा हे असतात, तुझं हे हे येणार आहेत, आत्ता तुझ्यावरती लायबिलिटीज नाही आहेत, तर ते ह्या लायबिलिटीज आत्ता फ्युचरमध्ये तुझ्यावरती वाढणार आहेत. तर तसं इम्पॉर्टन्स सांगून आणि जशी सॅलरी इन्क्रीमेंट होईल तसं तुझं इन्व्हेस्टमेंटचं पण वाढवलं पाहिजे, स्टेपअप केलं पाहिजे. तर असं त्याचं फायनान्शियल प्लॅनिंग एक करू शकतो बिगिनिंग लेवलला. करेक्ट. नंतर आणि रिव्ह्यू केलं पाहिजे. रिव्ह्यू करून बिगिनिंग लेवलचं नंतर मग त्याला जसं त्याला एक्सपिरियन्स येत जाईल तो पण म्हणजे स्वतः एज्युकेट होत जातो आणि असं आपलेही त्यात इनपुट्स असतात, तर त्यामुळे त्याला हेल्प मिळते की आपलं कुठेतरी ट्रॅकिंग होतंय असं.